अध्यक्ष महोदय, माननीय विजय वडेट्टीवारजींनी आपले वरिष्ठ सदस्य आहेत त्यांनी ज्या सूचना दिल्या आहेत महसूल खात्यामध्ये सुधारणेच्या, जेव्हा आपण आता माननीय जयंत पाटील साहेबांची ज्या सुधारणा सांगितल्या आपण सांगितल्या, या सुधारणेवर जे काही कायद्यात आता आपण काही बदल मार्चमध्ये करणार आहोत त्यामध्ये तिन्ही बाबी आपण सांगितल्या, त्याचा आपल्याशी चर्चा करू, जयंत पाटील साहेबांची चर्चा करू, भास्कर आपल्याही चर्चा करू बिल आणण्यापूर्वी, आणि त्याच्यात आपलंही मत घेऊ आणि मग त्यातनं आपण या जे क्लिष्ट आहे हे जे जाचक आहे, जसं काल आपण बिल आपण नव्हता, मी आपली परवानगी घेतली वडेट्टीवार साहेबांची, काल जे महत्त्वाचं आपण बिल पास केलं ज्यामध्ये येणे तर रद्द केला होते पण सनद ठेवली होती. आता येणे रद्द केला पण सनद राहून गेली. सनदला तीच प्रक्रिया आहे, तहसीलदारकडे जा, एजीओकडे जा, म्हणजे येणे रद्द करून उपयोग नाही. आणि म्हणून काल सनदी आपण काढून टाकली आणि अत्यंत कमी प्रीमियम ठेवला आहे. प्रीमियम भरा आणि येणे करून घ्या, येणे संपून टाका, सनद संपून टाका. हा जो काल आपण ऐतिहासिक निर्णय घेतला आहे, तसंच आपण पुढच्या मार्चमध्ये अधिवेशनात जेव्हा येऊ तेव्हा आपल्याशी माननीय जयंत पाटील साहेब, आपण, भास्कररावजी, अजून या सभागृहातल्या ज्या सदस्यांना असं वाटतं की अपील या प्रकरणामध्ये काही सुधारणा करायच्या असतील, अपीलमध्ये वाटतं की हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे, तर आपण सर्व सुधारणा एकावेळी कायद्यामध्ये आणू आणि या राज्यातल्या शेतकऱ्यांना नायब तहसीलदार ते मंत्री हा जो प्रवास आहे हा प्रवास कसा कमी करता येईल, हा कमीत कमी किती दिवसात करता येईल, या सर्व तरतुदी आपण पुढच्या काळामध्ये आणू एवढं या ठिकाणी सभागृहाला आश्वासित करतो. अभिजित महोदय, आता जसं यामध्ये मंत्री महोदय आपण सांगितलं की नोटीस बजावण्याच्या संदर्भातली आपण 14 सुधारणा करतोय, त्यात रस्त्याला आपण पोलीस बंदोबस्त मोफत देणार. पण आपण जसं मगाशी हे नाही ह्यात 93 105 ना साहेब, हा अपील मध्येच, परंतु मला त्यातनं सांगायचं एवढंच होतं की आम्हाला तहसीलदार साहेबांना किंवा आम्ही ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस रस्ता केसेस किंवा ज्या केसेस आहेत त्याला आत्ता जसं साहेबांनी सांगितलं तसं एकतर तारीख दिली जाते, तारीख पुढे गेली आणि त्याच्यानंतर असं होतंय की ते अपील कुणाच्या तरी एका बाजूने निकाल लागतो, मग प्रांतांकडे त्या ठिकाणी अपील होतं आणि परत ते खाली येतं आणि मग तो रस्ताच होत नाही आणि मग रस्ता करणे हा आपला जसा आहे. सेवा सप्ताह साहेब आपले पंतप्रधान साहेबांनी महात्मा गांधींच्या ह्याच्या निमित्त केला होता, त्याच्यात जे 450 रस्ते आमच्या मतदारसंघात आयडेंटिफाय केले, परंतु तहसीलदारांना काम इतकं आहे की त्या ठिकाणी ते रस्ते करणं किंवा ह्याबाबत एक स्पेशल आपण जसं आता डेलिकेट करताय तसं ह्या कामासाठी एक जर विशेष असं अधिकारी नेमला आणि त्याचं अपील पुन्हा काय होतंय प्रांतांकडे, परत ऍडिशनल कलेक्टर आणि परत ते तहसीलदार चालवायला जातात, तर ती सायकल संपत नाही. अशा अनेक केसेस आहेत. माझ्या इथे 400-450 केसेस इथं पेंडिंग आहेत, तर याच्यावरती आपण यामध्ये समाविष्ट करावं. माननीय अध्यक्ष महोदय, अभिजित पाटील साहेबांनी ज्या सूचना सांगितल्या त्या वडेट्टीवारजींनी आणि जयंत पाटील साहेबांनी आधीच त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत. मी आपल्यालाही त्या ठिकाणी आश्वस्त करतो की या सुधारणा आपण आणू आणि कमीत कमी वेळ आणि कमीत कमी अपील कसे लेअर कमी करता याचंही बघू. मी आपल्या सभागृहाला विनंती करतो की एकमताने या सुधारणेला मान्यता द्यावी, या ठिकाणी अशी विनंती सभागृहाला करतो. माननीय देशमुख प्रस्ताव असा आहे की सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 100 महाराष्ट्र जमीन महसूल संहिता विधेयक 2025 विचारात घेण्यात यावे. प्रश्न असा आहे की सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 100 महाराष्ट्र महसूल संहिता विधेयक 2025 विचारात घ्यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत विधेयक विचारात घेण्यात येत आहे. विधेयक खंडशः विचारात घेणे. आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल. खंड 2 व 3 खंड 1 संपूर्ण शीर्षक हेतुवाक्य हे विधेयकाचे भाग समजण्यात यावे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत खंड 2 खंड 3 खंड 1 संपूर्ण शीर्षक हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले. अध्यक्ष महोदय,
सन 2025चे विधानसभा विधेयक क्रमांक 100 महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा व विधी ग्राह्यकरण विधेयक 2025 संमत करावे असे मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 100 महाराष्ट्र जमीन महसूल संहिता विधेयक 2025 संमत करावे. प्रश्न असा आहे की सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 100 महाराष्ट्र जमीन महसूल संहिता विधेयक 2025 संमत करावे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत, होयचे एकमत विधेयक संमत झाले. हे विधेयक क्रमांक 100 सभागृहाच्या वरिष्ठ सदस्यांनी मान्य जयंत पाटील साहेब, वडेट्टीवारजी, भास्करराव जाधवजी आपण सर्वांनी एकमताने मंजूर केल्याबद्दल मी आपले आभार मानतो. सन 2025चे विधानसभा विधेयक क्रमांक 101. महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2025चे विधानसभा विधेयक क्रमांक 101 हैदराबाद इनामे व रोख अनुदाने रद्द करण्याबाबत विधेयक 2025 विचारात घ्यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. अध्यक्ष महोदय, छोटासा प्रस्ताव आहे. प्रस्ताव असा आहे भास्करराव की सन 1955चा हैदराबाद अधिनियम क्रमांक 8 आहे. याच्या कलम 6ची एक थोडी सुधारणा अशी आहे की छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, बीड, लातूर, धाराशिव, चंद्रपूरमध्ये राजुरा, मान्य वडेट्टीवारजी, यामध्ये जे रहिवासी क्षेत्रामध्ये 70,000 लोक राहतात, 70,000 परिवार आहेत आणि गावठाण आहेत आणि राजुरा शहर आहे. या शहर सर्व वर्ग 2 आणि या ठिकाणी मदसमाज जमिनी दाखवल्या आहे. आता कायदा तर आपण केला, पण हे गावठाणे जे आहेत, ज्यामध्ये मी जिल्ह्याचं वाचन केलं, 70,000 परिवार असे आहेत जे या गावठाणामध्ये आहेत आणि राजुरा शहर आहे नगरपालिका. आता याचे वर्ग 2 आणि जमिनी या जुन्याच नावाने राहिलेल्या आहेत, त्या वर्ग 1 करून देणे. त्यांचे जे घरं 400 वर्षापूर्वीचे जुने गावठाण आहेत, त्यांचे घरं त्यांच्या नावाने होत नाहीये या कायद्याच्या अडचणीमुळे. आणि त्यामुळे आता ही जे सुधारणा आणतो आहे, यामध्ये 70,000 परिवारांना त्यांच्या नावाने घरं होणार आहेत आणि त्याच्यामध्ये जी भोगवटदार वर्ग 2 दाखवलेला आहे या गावठाणांना आणि या शहराला, याला 1 करणे आणि निवासी प्रयोजन त्याचं करून देणे, याकरता आपण 3 बाबी म्हणतोय. त्यांच्याकडे जुनं विक्री खातं आहे, कुणाकडे त्या ठिकाणी बक्षीसपत्र आहे, कुणाकडे भाडेपट्टा आहे, पण क्लास 2 आहे, क्लास 1 नाही आहे. 400 वर्षापूर्वीचे गावठाण आहेत. पण आता आपण या ठिकाणी वर्ग 1 करताना हे राजुरा आणि हे सर्व गावठाणं यामध्ये एकही पैसा घ्यायचा नाही, अधिमूल्य माफ करायचं आणि अधिमूल्य माफ करून करायचं. दुसरं, याच्याने फायदा काय होणार आहे, त्यांच्या नावानं ते प्लॉट आणि घर होणार जे गावठाण आहे. त्यानंतर त्यांना स्थानिक प्राधिकरणाकडनं नवीन बांधकाम करायचं असेल घराचं, त्यांना आता परवानगी देता येईल. त्यांना परवानगीच मिळत नाही नवीन बांधकाम करायचं असेल तर. 400 वर्ष जुने घर आहेत, बँकेकडून कर्ज मिळत नाही क्लास 2 असल्यामुळं. आणि त्यामुळं आता याच्यानंतर हस्तांतरणाला कुणाची परवानगीची गरज पडणार नाही आपण हा विधेयक मंजूर केल्यावर. आणि 70,000 भूधारक या ठिकाणी याला हा फायदा होणार आहे. यामध्ये आपण एक पुन्हा जे आता नाही आहे ते आणण्याचा प्रयत्न करतोय. सकाळी माझ्या लक्षात आलं की फक्त विक्रीपत्र असेल, फक्त बक्षीसपत्र असेल, फक्त भाडेपट्टा असेल त्यांचंच होईल, बाकीचं काय. पण आता आपण याच्यामध्ये ऍड करतो आता आपल्या परवानगीने सर्व सभागृहाच्या, जर त्यांच्याकडे जर ग्रामपंचायतमध्ये 8 मध्ये नोंद असेल आणि नगरपालिकेच्या डॉक्युमेंटमध्ये जर नोंद असेल तरी त्यांचं क्लास 1 करून द्यावं, अशी एक पुन्हा याच्यामध्ये मी ऍडिशन आता करण्याचा प्रयत्न करतोय. सभागृहाने या छोट्याशा सुधारणेला मान्यता द्यावी. जयंत पाटील. अध्यक्ष महोदय,